हॅलो, कसे आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत मिक्स भाजी, त्याला म्हणते भोगीची भाजी. तर त्यासाठी साहित्य बघू. बोरं, पेरू, ऊस, वालाची शेंग, चणे, वाटाणे, गाजर, गोबी, आणि पाकी टमाटर, वांग, शेवग्याची शेंग आणि बटाटा. तर याच्यासाठी आपण साहित्य बघू. आता मसाल्याचे साहित्य बघू आपण. खोबरं, धने, दालचिनी, तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा वरून फोड टाकायला, लाल मिरची पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, घरचा आपला काळा मसाला, तीळ आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे. कांदा भाजायला वेळ लागतोय म्हणून मी कांदा अगोदरच भाजायला टाकला होता, त्याच्यामुळे त्याच्यात कांदा दाखवला नाही. तर आपण कांदा आपला भाजलाय, आपण आता हे काढून घेऊ. तर आपण शेंगदाणे भाजून घेऊ. एवढे शेंगदाणे आपल्याला अख्खीच टाकायचे. तसेच आपले शेंगदाणे भाजून झाले. आता आपण शेंगदाणे काढून घेऊ, भाजून घेऊ. तर तसं आपल्याला ही दालचिनी टाकायची. त्याच्यातच तीळ टाकून घेऊ आपण. आपल्याला थोडे तीळ अख्खे टाकायचे, आपण ही तशीच टाकणार आहे. आता साहित्य भाजून झाले, काढून घेऊ. आता आपण खोबरं भाजून घेऊ. आपलं खोबरं भाजून झाले. आता हे आपण काढून घेऊ. आता हे आपण चांगले टोमॅटो आपल्याला मसाल्यात बारीक करायचे, पेस्ट करायची याची. त्याच्यामुळे आपण टोमॅटो चांगलं भाजून घेऊया. मीठ टाकून, थोडं मीठ टाकूया. थोडंसं मीठ टाकून आपलं आता टोमॅटो हे भाजत आले. तोपर्यंत आपण दुसरं साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊ. आता हे थोडं बारीक केलंय. आता हे त्याच्यातच हे टोमॅटो टाकून घ्यायचे. मग छान पेस्ट होती दोन्हीची. तीळ, शेंगदाणे ते सगळ्याची पेस्ट होती चांगली. आता आपण हे एकदम बारीक करून घेऊ. आपण याच्यात तेल टाकून घेऊ. आपली भाजी भरपूर आहे, साहित्य भरपूर आहे, त्याच्याने तेल भरपूर लागणार आहे. आपलं आता हे सगळ्या साहित्याची पेस्ट तयार झाली. आपलं तेल गरम झाले. आता आपण अद्रक लसूण टाकून घेऊ. तेजपत्ता टाकून घेऊ आणि दालचिनीच्या आपण हळद टाकून घेऊ. आता थोडी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. बटाटा टाकून घेऊ. आता आपण आता बाकी भाज्या टाकून घेऊ याच्यात. आणि आपण ते वाटून घेतलेला मसाला आपण साईडला दुसऱ्या कढईत फ्राय करून घेणार आहोत. थोडासा फ्राय केला ना मग चव छान लागते. आता हे आपण भाज्या फ्राय होत्या तिकडे, तोपर्यंत आपण हे आपली पेस्ट केलेला मसाला आपण फ्राय करून घेऊ. आता हे आपण भाजी चांगली फ्राय करून घेऊ. तेलात आणि मिठात. थोडं त्याच्यात मीठ टाकू. अशा फ्राय करून घेतल्या की मग जरा चव छान लागते. आता हे आपण
तीळ ठेवली होती ते तीळ टाकून घेऊ ह्याच्यात, त्याच्यासोबत फ्राय होते, भाजीला चव छान लागते. हे थोडं फ्राय करून 5 मिनिट झाकून ठेवू. आता आपण तर आपला मसाला चांगला फ्राय झालाय. आता याच्यात आपण दुसरे मसाला टाकून घेऊ. आता हे घरचा काळा मसाला, कलर येण्यासाठी लाल मिरची आणि थोडा दुसरा काळा मसाला. आता हे आपण चांगलं थोडीशी कोथिंबीर टाकते, ते चांगलं परतून घेऊ आपण. थोडं आपला मसाला फ्राय झालाय. आपण आता ही भाजी टाकून घेऊ. तर आपण याच्यात पाणी टाकून घेतलं, मसाला टाकला, पाणी टाकले. आता आपल्या आवडीनुसार आपल्याला किती घट्ट पातळ करायची त्याचे करायचे. मसाला शिजवायला आणि मसाल्याची चव उतरण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ. आणि भाजी सगळ्या भाज्यांची चव उतरती आणि शिजल्या ना ते रस्स्याला छान चव येते, म्हणून थोडी पातळच छान लागते. म्हणून पातळ केली बाजरीच्या भाकरी, तीळ लावून आणि भाजी, त्याच्यामुळे अशी पातळच ठेवायची. आता शिजून घट्ट बरोबर व्यवस्थित होती. आता आपण मोठा गॅस करू आणि शिजून देऊ चांगली. आता ही आपली भाजी इकडं बारीक गॅसवर ठेवली, चांगलीशी उकळी यायला, रस्सी उतरायला. आता आपण इकडं बाजूला साईडला भाकर करून घेऊ. बाजू असं बगीचा तीळ लावून भाकरी केलेल्या बाजरीचे मानच लावलाय. थंडीचे बी पौष्टिक आपल्याला होते तिळाची भाकरी आणि संक्रांतीचं पण. आता आपण असं पीठ टाकून घेऊ, थापून घ्यायची. त्याच्यावर आपण थोडी भाकरी थापून घ्यायची आणि नंतर तीळ टाकायची. मग सगळीकडे व्यवस्थित अशी टाकता येते. छोटा उंडा असल्यावर टाकता येत नाही, अगोदर थोडी थापायची, नंतर अशी तीळ टाकायची. आता ही आपण अशी तीळ लावलेली अशी थापून घेऊ. आता आपली भाकर आता थापून झाली. आता आपला तवा तापला, आपण आता ही टाकून घेऊ. आता भाकरीला पाणी लावून घ्यायचं. आपल्या मनावर आहे, आपल्याला जाड पातळ कशी करायची ती असं. ते आपण आता याच्यावर तीळ लावून घेऊ. दोन्ही साईडने तीळ लावली की भाकर मस्त लागते, दिसती सुंदर, खायला बी टेस्टी. आपली आता भाकर एक साईड झाली. आता आपण उलटी करून टाकू. आपली आता ही भाकर झाली, भाजली. आता आपण तवा उतरून अशी भाजून घेऊ. आपली भाकर झाली. आता भाजी पण शिजली. आपली भाजी झाली. आता आपण सर्व करू. मस्त. चला तर मग किचन आईच्या मधली भोगीची भाजी, मिक्स भाजी तयार झाली. बाजरीची भाकर, त्याला अशी तीळ लावून अशी करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा. चल मग चला तर भेटू पुढच्या रेसिपीला. संक्रांतीच्या सगळ्याला शुभेच्छा. तिळगुळ खा, गोड गोड बोला. सर्वांना थँक्यू.